हे विद्यार्थी आपण वाढवले. हो मला माहिती आहे. हे 40 केले होते सरकारनं. सारथीचे परदेशात शिकणारे पोरं ते 160. ते 75 वर नेलं आत्ता विखे पाटील साहेबांनी. ते बी इतकं भांडावं लागलं त्यावेळेस नेले. सरकारनंच दिले 75 विद्यार्थी. कमी पण त्यांनीच केले सारथीमधले. आता ते परदेशात गेले होते. आता बरं का आपले याच्यावरती मंथन होणं लय गरजेचं होतं. यांना खूप लाखो रुपये परदेशात करते. सारथीच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती विद्यार्थी परदेशात शिकायला गेले. परंतु सरकारनं अचानक ते 40 पोरावरती आणलं. वरच्या पोरांनी काय करायचं? तर इकडं आईवडील वावर विकून सुद्धा तेवढे पैसे नाही भरू शकत. ते भांडून आपण ते घेतले. हे मुद्दा झाला. आता तुम्ही आणलंय हे मान्य बोललो मी. मला बघायचं पण नाही पण मान्य. पण 80,000 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कशामुळे झाली? नाही आता दादा आपण जे म्हणालात ह्या ज्या गोष्टी आहेत या काही गोष्टी कशासाठी थांबली? ह्या शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे या भावनेचा मी देखील. पण ती आजची परिस्थिती अशी झाली. आता आपली चर्चा चालली. आता काय मीडिया बाईट नाही आहे. आपली चर्चा चालली आता की 80,000 विद्यार्थी म्हणजे लहान आकडा नाही. मग ती शिष्यवृत्ती थांबली. त्या पोरांना काय करावंच कळत नाही आहे. काय करावं हेच कळत नाही. बरं ही माहिती तुम्ही मीडियाच्या बाईटमध्ये म्हणले की हे डायलॉग होऊन सांगायला पाहिजे. विखे पाटील साहेबाला फोन लावा आणि त्यांना म्हणा तुम्हाला या 8 महिन्याच्या काळात आम्ही प्रति 15 दिवसाला काय सांगितलं नाही. बघा मी एकतर आरोप करायचा म्हणून करत नाही, खोटं बोलायचं म्हणून करत नाही. आणि मी जर तसं बिगडी असतो तर माझा एवढा मोठा समाजाने विश्वास ठेवला नसता. हे समाज इतका भयंकर ताकदीचा आहे. हे कोणावर विश्वास नाही ठेवत. मी तर कोणत्या झाडाचा पाला आहे. फक्त ते माझ्या इमानदारी आणि प्रामाणिकवर विश्वास ठेवला आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं की त्या 80,000 पोरांनी जायचं पुढं. विखे पाटील साहेबाला आम्ही वेळोवेळी हे विषय सांगितले. वेळोवेळी कधीही असं सांगितलं नाही असं नाही की तुम्ही संख्या कमी केल्या. महामंडळाचे बऱ्याचशा विषयात परतावे नाही आहेत. काल 150 कोटी दिलेत. आता आपले 600 कोटी रुपये थकलेत. आता काय करायचं? येतील ना का नाही? पण ते पोरांचे सिव्हिल खराब झाले. सरकारनं काय केलं? आता त्या सरकारने दाखवलं की आम्ही मराठा समाजाच्या पोरांना उद्योगी करतोय. मग तुम्ही उद्योगी करायला निघालात पण ते कर्जबाजारी झाले. काय भांडायचं नाही का तुम्हाला? जे हे बघा तुम्हाला काय वाटतं की मी मुख्यमंत्र्यांना बोलतो. आपण मूळ विषयावरच येऊ. हे कागद उगदा टुमटे आणलेत तुम्ही हे दाखायला मला. नाही खरंच सांगतो बघा. हे आता शेंग आणायचं काम आहे. याच्यात काय तुमचं सगळ्यात खरं म्हणणं ते आहे की मुख्यमंत्र्यावर बोलतात म्हणून तुम्हाला मी भांडतोय तुमच्या समाजाच्या लेकरासाठी, माझ्या समाजाच्या लेकरासाठी. मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू नाही आहे, दुश्मन नाही असती तर ह्याच मराठ्याने निवडून दिलं नसतं. एकदा फक्त मुख्यमंत्र्यांना म्हणा मराठ्याने तुम्हाला मतदान केलं नाही. एकदा नाही त्याच्याबद्दल काही दुमत नाही. हे भांडणच तुमच्याशी आता आमचं. हे आता भांडणच तुमच्याशी आमचं. तुमचं जे म्हणणं आहे ना हे बघा मी त्यांना इथून पाठीमागे तुम्ही मीडियाच्या बाहेर काढून बघा. कारण हे मला बोलावं लागणार आहे. हे मला तुमच्यापाशी बोलावं लागणार आहे. तुम्ही म्हणजेच मुख्यमंत्री आहेत थोडक्यात असं म्हणतात लोक. आता मला माहिती नाही इथून पुढे अनुभव येईन उद्या सकाळपासून. आज तुम्ही इथून गेल्यावर काय खरं आहे की नाही म्हणजे आता इथून गेल्यावर थोडं लक्षात येईल आता आमच्यासुद्धा की काय समाजाला आपल्या मिळालं. हे बघा तुमची आई खरंच आमची आई. इतके संस्कृती सोडलेले लोक आम्ही नाही. पण ज्या दिवशी आमच्या आईला मारलं का बोलू नये आम्ही त्यांच्या आईवर? त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हता. तुमचीच आई आहे. मी तर उपोषणात होतो. हे बघा उपोषणात कोणाकडून पण कसे पण शब्द जाते. उपोषणाच्या बाहेरचे शब्द दाखवा मला. उपोषण ही इतकी विचित्र विषय आहे की माणसाला चारी ताळात काय दिसत नाही. इतकी भयान परिस्थिती असते. इतकं मारलं बरं पाणी तर पाजाव. त्या आईला पाणी तर पाजाव. पोलिसाला पण आई असेल. गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत. बंदुकी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्त्याने मारलं. सहन करून दाखवा फक्त मला तुम्ही. माझं फक्त एवढंच म्हणणं तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आज तुम्ही मराठ्यांच्या भूमिकेत त्या फक्त तुम्ही फक्त सहन करून दाखवा. आईच्या छातीवर पाय देणं, तिला मारणं, तिला गोळ्या घालणं, नाकं तुटून गेले, कानं तुटून गेले म्हणतो मी तुम्हाला. आणि मुख्यमंत्री म्हणते पोलिसालाच मारलं माझ्या लोकांनी. माझे पोलीस आहेत. जनता तुमची नाही म्हणून ते बोललं गेलेलं आहे. कोणाची भावना होणार नाही. आता तुमच्या मंडळी आमच्यात ताई आहेत. आत्ता फोन येतो तुम्हाला त्यांना कोणतरी मारलंय म्हणून. तुम्ही अंतरवलीत बसून दाखवा मला. आणि आम्ही खानदानी जातवान मराठा असतो तर आम्ही ते सहन करून दाखवा तुमच्या ताईला मारलेलं. मुख्यमंत्री म्हणते ते माझ्यात पोलिसाला आणलं. मग हे पोलीस तुमचे पोलीस आहेत का?
फक्त त्या दिवसापासून त्यांच्याविषयीचं मन आमचं बदललं. नसतं आधी आम्ही म्हणत होतो 70-75 वर्षाची सत्ता ढासळायची ताकद कोणात नव्हती, खमक्या लागलं येड्या गांडीचा माणूस येऊ. म्हणजे ही खेड्यातली भाषा आहे, शिया नाही यात. अरे तुरं बोलणं सुद्धा प्रेमानं सुद्धा बोललं जातं एखाद्या वेळेस. ते प्रेमाचं पण असतं. खमक्या माणूस लागला हो, यांना वास्तवच कोणी भेटत नव्हतं, यांनी लय चुरून खाल्लं आतापर्यंत. आधीचे बाईट आहेत का नाही ते पण बघा. एका की का बदललो आणि अरे आमची आई मारली अहो, 7 वर्षाच्या पोरीच्या पायातून गोळी गेली भाऊ. गोळी इकडून गेली इकडून निघाली. पाय साडला तोडायचा होता तिचा पाय. दाखवा तुमची लेख नाही का ती, तुमची लेख नाही का ती. तिने काय पाप केलं तास, माझ्या लेकराने काय पाप केलं. आम्ही काय वाईट करतो, आम्ही उपोषणाला अंतरवलीत बसलो होतो, काय पाप केला आम्ही. कुठं कुणाला दगड मारले, कुणाला शिव्या दिल्या अगोदर म्हणतो मी. बसलो आम्ही शांत लोकशाही मार्गानं. मला जर धिंगाणाच करायचा आहे, 6 कोटीपैकी 4.5 कोटी मराठी ऐकतेत, कोणाला काय म्हणायचं तर म्हणू द्या, एका बाजूनं चालतेत, ते दाखवतात काय दाखवायचं. मी काही पण धिंगाणा करू शकलो असतो, नास का असतो तर काही पण धिंगाणा केला असतं. मी एक धिंगाणा नाही होऊ दिला. एक आपल्याला त्याने मिळणार नाही पोरं, आपल्याला शांततेने मिळू शकतं हे मी प्रत्येक पोरांना सांगतो. प्रत्येक इतकं मारलो, इतक्या गोळ्या मारत होते, पत्र्यातून गोळ्यावर जात होते. का अन्याय केला आमच्यावर. आम्ही काय वाईट बोललो त्या दिवशी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्यांना. त्यावेळेस फडणवीस साहेब गृहमंत्री होते. आम्ही काय बोललो त्यांना आधी. का मारायचं. एक आंदोलन करते शांत करू दे. आता काय करतो, ऐकत नाही. मी नाही ऐकत, मी नाही फुटत पैशानी पदानी. कुणी दाखवून देवा मी 1 रुपया घेतला, उद्या सकाळी फाशी घेतो. नाही घेतली ते 2 बापाच्या आवलं, ते ब्यातच फरक. 1 रुपया फक्त सरकारने सांगावं की आम्ही याला 1 रुपया दिला, याला 700 रुपयाचं काम दिलं, एकाने सांगावं. इतका तळमळीन करतो मी. आजकाल स्वार्थी दुनिया आहे. स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाही लाडभाऊ. स्वार्थ सोडून कोणाला इथं वेळ नाही. आज मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. मी माझे लेकरं किती वेळेत हे सुद्धा मला माहित नाही. या समाजासाठी माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतो मी. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा, आरक्षण घे. मी कुठं वाईट वागलो मग का आमच्यावर दोष. बोललो असतो तुम्ही मालक येत, थोडक्यात काय झालं बोललो म्हणून. मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. समता ठेवा ना उचित बोललेलीच काय फरक पडला. राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात हे पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हा भाजपची 1-2च होते, मोजी तर सुद्धा येत नव्हते बोटावर कुडशी घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका हे म्हणणं आहे आमचं. ही तळतळ समजा. आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाही. संपू शकतं बरं का. इतकं झाल्यावर असंतोष जर बिघडला, लोकांचं जर मन दुखत गेले, मराठींचे मन का दुखवतं तुम्ही. कमवून दुखविता. काय केलं आम्ही तुमचं पाप. आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं, कम मन दुखविता. मला तुमच्याकडून उत्तरच पाहिजे. तुम्हाला भांडायचंच आहे आम्हाला, होऊन दे काय व्हायचं. काय पाप केलं माझ्या लेकरांनी, का शिकू नाही त्यांनी असं म्हणणं आहे तुमचं. त्यांनी नोकरीला लागू नये असं म्हणणं आहे की तुमचं. आम्ही तुमच्या जात, तुमचा एक शब्द होता, मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाही तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या. कुणी नाकारलं. ती आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं, नाकारलं कुणी. ह्याच बोलतो का मीडियात बोललो राहू. तुम्ही गॅझेटियरचा JR दिल्यापासून बघा तुम्ही, मुख्यमंत्र्याला विखे पाटील साहेबाला श्रेय दिले मी ते डायरेक्ट. आणि ह्या 8 महिन्यात फडणवीस साहेबाला बोललेला मला दाखवा. या 8 महिन्यात म्हणतो मी तुम्हाला. मी ह्या 8 महिन्यात तुमच्याबद्दल कधीच भांडलो नाही, तुमचा सन्मानच केला नाही. तुम्ही भांडा ना, माझं ते मतच नाहीये. आमचं घराणं कोणी ऐकून घ्यायचं, आमची तळतळ कोणी ऐकून घ्यायची. आम्ही मुख्यमंत्र्याला बोललोच नाही हे 8 महिन्यात. तुम्ही आता आम्हाला भाऊ म्हटलात ना, पण मला हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी ऐकलं ना दादा. मला माहित नाही असं आहे का तुम्ही जे म्हटलं. बघा आता तुमची तळमळ तुमचं पूर्ण ऐकून घेणार आम्ही. तुम्हाला कधी आम्ही ऐकून घेणार नाहीत असं नाही. आजचा दिवस हे समाजाच्या खूप इतिहास आहे. महाराष्ट्रातले मराठ्यांचे लोक, तुम्ही शहरात राहताय, खेड्यातले मराठ्यांचे लोक आऊत जरी आहेत असले तरी मोबाईल दांडीला बांधते. तुम्हाला पाहिजे असले व्हिडिओ देतो. पण जरांगे पाटील काय बोलतो ना आज अंतरवलीत काय आहे, कमीत कमी 5.5-6 कोटी मराठी बघत असते आज अंतरवलीत काय चाललं. म्हणून आज सगळ्यांनाच वाटतंय की हे माणूस पहिल्यांदा म्हणला ना मी मराठ्यांचा आहे, त्यावेळेस ऊर भरून येतो गरिबांचा. दिसत नाही तुम्हाला, तुम्हाला नाही भेटायला येऊ शकत श्रीमंत लोकाला.
कारण तुम्हाला हे म्हणजे त्याच्यात वाईट नका वाटू देऊ. आमच्या समाजाचा एखादा माणूस मोठा झाला तो गर्वच असतो. बोलून दाखवल्यानं दुरावा निर्माण होतो. त्यामुळे काही गोष्टी बोलून पण दाखवायच्या नसतात. ही अभिमानात असतो. पण तुमच्यापर्यंत श्रीमंत सांगायला येत नाही. कुजबूज हे आम्ही ऐकतो खेड्यातली. आम्ही लोकांना वाटतं आता हे माणूस काहीतरी करेल. आता तुम्ही म्हणलात मुख्यमंत्री साहेब आपल्या जातीचं नसून आरक्षण दिलं. पण तुम्ही हे पण विसरले ना की आपल्या जातीचं नसून मराठीने निवडून दिलं. हे आता आमच्या जातीचं नाही, शेजारी बसलेलं दिलं नाही निवडून मराठीने. म्हणजे तुम्ही आमच्यात ना द्वेष भावनेनं बघू ना. ते आमच्या जातीचे नाहीत तरी आरक्षण दिलं, पण ते आमच्या जातीचे नाहीत मराठीने निवडून पण दिलं ना राव. हे तुम्ही विसरायला चाललात. ते तुम्ही आम्हाला एक बाजूनं कोपऱ्यात लोटायला आणि एका बाजूनं माया पण करायला. आमचं म्हणणं आहे नको. आमच्या लेकरांनी काय पाप केलं मला सांगा.